सो आपला टॉपिक कुठला चालू आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, कोणता टॉपिक आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये फर्स्ट पॉइंट आपण कोणता बघितला? जनरली इंट्रोडक्शन बघितले. काय म्हटलं? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. तर काय आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज? द चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ अ बॉडी ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड एज अ डिफॉर्मेशन. हे लक्षात घ्या, एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये शेप असेल, त्याचा साइज असेल, ओके, तो काय होतो? चेंज होतो. किंवा काही बॉडीमध्ये तो चेंज होत नाही. फर्स्ट ऑफ ऑल, डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? द फोर्स ड्यू टू विच बॉडी कॅन चेंज इट्स शेप और साइज. किंवा अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणू शकतो? डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? जो फोर्स आपण एखाद्या ऑब्जेक्ट वरती किंवा बॉडी वरती अप्लाय करतो तो फोर्स म्हणजेच डिफॉर्मिंग फोर्स. आता भले डिफॉर्मेशन म्हणजे काय? तर चेंज इन शेप अँड साइज ऑफ बॉडी व्हेनेवर फोर्स इज अप्लाइड. ओके, सो याच्यामध्ये डिफॉर्मेशन दिलेलं बघा. द चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ बॉडी ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. एखादी जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये काय होतं? चेंज इन शेप और साइज. म्हणजे त्या बॉडीची शेप असेल किंवा साइज असेल तो काय होतो? चेंज होतो. किंवा बोथ, किंवा दोन्हीमध्ये म्हणजे शेप पण बदलतो, साइज पण बदलतो. कधी? ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे त्याला आपण जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर, ओके, त्यालाच आपण काय म्हणतोय? डिफॉर्मेशन. सो व्हेन वी अप्लाय अ फोर्स ऑन अ बॉडी then change its shape and size is called as a deforming force. जेव्हा त्या बॉडीवरती आपण काय करतो बघा? when we apply a force on a body, जेव्हा त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय करतो then change its shape or size. मग त्याचा असणारा जो शेप आहे किंवा साइज असेल ती काय होते? चेंज होते. सो इट इज कॉल्ड एज अ डिफॉर्मिंग फोर्स. त्याला आपण काय म्हणू शकतो? डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणू शकतो. ओके, सो असे खूप गोष्टी आहेत. आता काही बॉडीमध्ये चेंज होत नाही, काही बॉडीमध्ये चेंज होतात. तर त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट याच्यामध्ये जो आहे, इलास्टिक बिहेवियर ऑफ सॉलिड्स. सॉलिड्सचं इलास्टिक बिहेवियर कसं आहे? सो इफ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज आफ्टर रिमूव्ह ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, इट इज कॉल्ड एज इलास्टिक बॉडी अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलास्टिसिटी. समजा एखाद्या बॉडीवरती, सपोज समजा एखादी बॉडी असेल, त्या बॉडीवरती जर आपण एक्सटर्नल अप्लाय फोर्स दिला किंवा डिफॉर्मिंग फोर्स जर अप्लाय केला, सो ड्यू टू दॅट डिफॉर्मिंग फोर्स इट्स शेप अँड साइज आर चेंज्ड. ओके, बट whenever we removing the deforming force or applied force, whenever we remove the applied force or deforming force, then it regains its original dimensions back. Okay, ती बॉडी त्याच्या मूळच्या अवस्थेमध्ये परत आहे अशी येते. सो इट इज कॉल्ड एज अ इलास्टिक बॉडी. त्या आपण काय म्हणणार आहोत? इलास्टिक बॉडी. अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलास्टिसिटी. आणि अशा प्रॉपर्टी आहे त्याला आपण इलास्टिसिटी असं म्हणणार आहोत. जसे की बघा, मेटल्स, धातू. तुम्ही म्हणणार असाल मेटल्स कसे? त्याला किती प्रेस केलं तर ते चेंज होत नाही. मात्र मेटल्स वरती जर तुम्ही त्याला चांगलं तापवलं आणि त्यानंतर जर त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तरी सुद्धा मेटल्स काय होतात? त्याच्यामध्ये इलास्टिक प्रॉपर्टी दाखवू शकतात. त्यानंतर आपलं याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे, रबर आहे, क्वार्ट्ज फायबर आहे. सगळे इलास्टिक इन नेचर आहेत. सो बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, इट इज कॉल्ड इलास्टिक बॉडी अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड इलास्टिसिटी. पुढचा पॉइंट आपण काय बोललो तो परफेक्टली इलास्टिक. आता परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय? कशाला म्हणू शकतो आपण परफेक्टली इलास्टिक? इफ बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स कम्प्लिटली अँड इन्स्टंटेनियसली आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. समजा एखादी बॉडी असेल, ती काय झाली? रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स अँड शेप. ती बॉडी त्याच्या ओरिजिनल डायमेन्शन अँड शेप मध्ये पटकन आली आफ्टर रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह केल्या ती लगेच कम्प्लिटली आणि इन्स्टंटेनियसली त्याच्या डायमेन्शन मध्ये परत पाठीमागे येत असेल तर त्याला आपण म्हणतो परफेक्टली इलास्टिक. आता अशा बॉडीज ऍक्च्युली अपवादात्मक, त्या आयडियल कन्सेप्ट झाली. ओके,
त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं होतं बघा, काय बघितलं होतं, प्लास्टिक बद्दल आपण खूप चर्चा केली होती. इफ बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज अँड retain its altered shape and size after removal of deforming force, then it is called as a plastic body and the property is called as a plasticity. तर हे बघा, काही बॉडीज अशा आहेत, whenever we apply deforming force on such bodies, then it does not regain its original dimensions, or they does not regain its shape and size after removal of deforming force. आपण डिफॉर्मिंग फोर्स जरी रिमूव्ह केला असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये डिफॉर्मिंग फोर्स मुळे झालेला जो चेंज आहे, which retain altered, म्हणजेच काय, अल्टर्ड म्हणजे त्या जसा आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काय शेप अँड साईज चेंज झाल्या तसंच ते काय आहे, तसं आहे तसंच राहतं, जरी आपण डिफॉर्मिंग फोर्स त्याच्यावरचा काढून टाकला तरी सुद्धा. मग अशा ज्या बॉडीज आहेत त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी किंवा त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिसिटी. आता व्हेनेवर वी अप्लाइंग अ डिफॉर्मिंग फोर्स ऑन बॉडीज, दे आर चेंज इन इट्स लेंथ. जेव्हा आपण डिफॉर्मिंग फोर्स बॉडीज वरती अप्लाय करतो तेव्हा त्याच्या लांबीमध्ये बदल होतो, चेंज इन इट्स लेंथ, और ऑल्सो चेंज इन इट्स व्हॉल्यूम, त्याच्या व्हॉल्यूममध्ये बदल होऊ शकतो. जसे की कॉम्प्रेस्ड फोर्स दिला असेल तर त्याचा व्हॉल्यूम कमी होईल, किंवा त्याच्या इंटरनल प्रेशर मॅक्झिमम असेल इनसाइड तर त्याचं व्हॉल्यूम एक्सपान्शन होईल, किंवा समजा त्याला आपण साईजमध्ये चेंज होईल, त्याला आपण शियर चेंज म्हणतो. ओके, so change in its length, change its volume and change in its shape. So next point or important point, that is stress and strain. Stress is nothing but its pressure. Okay, so stress, that is internal restoring force per unit area of a body, is called as stress. आता मी तुम्हाला प्रेशर असं म्हणतो, मात्र ह्याच्यामध्ये काय आहे, एखाद्या बॉडीवरती तुम्ही जर काय केलं, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला आणि डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी चेंज होणार 100%. ओके, आणि जेव्हा तुम्ही तो डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह करता ती बॉडी परत रिटर्न पाठीमागे येते. का, त्याच्यामध्ये काय आपण काय बसवलं का नाही, तर प्रत्येक बॉडीमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स असतो, त्याच्या अंतस्थ एक रिस्टोरिंग फोर्स असतो. तो काय करतो, परत त्या बॉडीला आहे असं रिटेन ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये आणतो. ओके, आता हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आपल्या बाबतीत आहे का, एखाद्याचं पोट जास्त फुगलेलं असतं, टमटमीत पोट जास्तच फुगतं, आता त्याच्यावरती इंटरनल रिस्टोरिंग फोर्स कुठं आणायचा, जर तुमचा एक्सटर्नल फोर्स जास्त असेल ते तसंच वाढत जाणार, एक्सपान्शन होत जाणार. त्याच्यासाठी मग काय, तर तुमचा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे तुमचा व्यायाम असेल, रोगप्रतिकारशक्ती व्यायाम, एक्सरसाइज वगैरे, ठीक आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही. सो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे तो कसा पर युनिट एरियामध्ये तो किती आहे याच्यावरती काय आहे, इज कॉल्ड एज अ स्ट्रेस. यालाच आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रेस. सो स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट क्षेत्रफळामध्ये, पर युनिट एरियामध्ये किती आहे यालाच आपण स्ट्रेस म्हणतो. ओके, सो स्ट्रेस इज डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलेला फोर्स अपॉन एरिया. आता इथं लक्षात घ्या, एफ बार फोर्स हा व्हेक्टर क्वांटिटी आहे, ते दोन उभ्या रेषेमध्ये लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याला आपण म्हणतो त्याचं मॅग्निट्यूड, म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं. सो एस आणि टी फोर्स कशात मोजतोय, न्यूटन मध्ये, एरिया कशात मोजतो, मीटर स्क्वेअर मध्ये. सो युनिट काय झालं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट आता याचे डायमेन्शन. न्यूटन म्हणजे फोर्स असतो, फोर्सचं डायमेन्शन काय हो, L/1, M/1, T/-2. ओके, आणि एरिया म्हटलं तर L/2, मात्र तो डिनॉमिनेटर मध्ये, वरती आला तर -2. सो 1 - 2 -1, L/-1, M/1, T/-2. सो दिस इज अ स्ट्रेस. सो इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता याच्या नंतरचा पुढचा आपल्याला पॉइंट पाहायचा आहे. ओके,
सो यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, स्ट्रेस जसं आपण पाहिलं तसं आता बघायचं आहे स्ट्रेन. काय बघायचं आहे? स्ट्रेन. ओके. So next point आपला आहे strain. So strain म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे. So strain is a measure of the deformation. अहो किती डिफॉर्मेशन झालं त्याचं मेजरमेंट म्हणजे स्ट्रेन असतं. चेंज इन शेप असेल किंवा चेंज इन साईज असेल म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेन घडलं किती. सो इट्स ओरिजिनल जे काही डायमेन्शन आहे त्या ओरिजिनल डायमेन्शन मध्ये तुम्ही किती बदल केला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर. सो व्हेनेवर वी अप्लाइंग अ डिफॉर्मिंग फोर्स ऑन एनी बॉडी देन इट चेंज इन इट्स शेप. सो चेंज इन शेप और चेंज इन इट्स डायमेन्शन per unit its original dimension, which is nothing but a strain. So strain is a measurement of change in its dimension. Okay. So it is a काय म्हणलं, strain is a measure of deformation. म्हणजे किती डिफॉर्मेशन झालं हो ते म्हणजे स्ट्रेन आहे. When two equal and opposite forces are applied on a body, समजा दोन इक्वल किंवा ऑपोजिट फोर्सेस जर आपण एखाद्या बॉडीवर इक्वल आहेत आणि ऑपोजिट पण आहेत, काय फरक पडणार आहे त्या बॉडीवरती जर आपण अप्लाय केला. सो it is an elastic body, so there is a change in dimension of the body. So strain की definition काय दिली, it is the ratio of change in dimension per its original dimension. So strain is defined as, so strain is defined as string is defined as defined as the ratio of change in dimensions of the body, to its original dimensions, So strain is defined as the ratio म्हणजे अंश आणि भागाकार अशा स्वरूपामध्ये. Strain is defined as the ratio of change in dimensions of the body to its original dimension. Original dimension 100 आहे. Change in dimension समजा काय झालं 110 झालं. 110 म्हणजेच 10 वाढलं. ओके, म्हणजे चेंज इन डायमेन्शन 10 आपण ओरिजिनल डायमेन्शन 100. स्ट्रेन. सो म्हणून म्हटलेलं आहे स्ट्रेन इज अ मेजर ऑफ डिफॉर्मेशन ऑफ अ बॉडी. When two equal and opposite forces applied on elastic body, so there is change in dimension of body. So strain is defined as ratio of change in its dimensions of body to its original dimension. So strain is equal to काय लिहू शकतो आपण. So strain is equal to change in dimensions. Change in dimensions upon त्याच्यामध्ये झालेला त्याचा चेंज इन डायमेन्शन म्हणजे बॉडीचा जे काही बॉडीमध्ये असणारं डायमेन्शन चेंज झालेलं आहे अपॉन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. Its original dimensions. So हा काय झाला आपला स्ट्रेन.
सो इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. आता स्ट्रेन घेत असताना तो दोन सिमिलर क्वांटिटीजचा असतो. सो स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. आता याच्यामध्ये याचं डायमेन्शन, याचं काहीतरी युनिट येईल, याचं डायमेन्शन, याचं युनिट येईल. सो याचं युनिट एकमेकांमध्ये काय होईल, कॅन्सल. सो इट इज अ, त्याला युनिट नाही म्हणजे डायमेन्शन नाही. सो इट इज अ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी. So it has no units. So there are three types of stress and corresponding strain. So या ठिकाणी स्ट्रेसचे 3 टाइप आहेत आणि स्ट्रेनचे सुद्धा किती टाइप आहेत, 3 टाइप याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. सो फर्स्ट, स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग along the length of body or rod is called a tensile stress or Longitudinal stress. The strain produced is called the tensile strain. So याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा, टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स, असा स्ट्रेस जो कोणी प्रोड्यूस केला डिफॉर्मिंग फोर्स म्हणून, ऍक्टिंग अलॉंग द लेंथ ऑफ बॉडी और रॉड इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेस और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. तर याच्यामध्ये आपला स्ट्रेन झाला. सो फर्स्ट पॉइंट घेतली तुला, फर्स्ट पॉइंट ओके, एकच मिनिट. हां ओके गुड, दिसते ना खालचं, ठीक आहे. सो फर्स्ट पॉइंट बघा, स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स. स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय आता हा जो असणारा स्ट्रेस आहे तो कुणाद्वारे प्रोड्यूस केला जातो, सो स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स, by a deforming force. So stress produced by a deforming force stress produced झाला कुणाद्वारे by deforming force acting along the length. जो कसा ऍक्ट होतो, along the length ऍक्ट होतो. So acting along the length, acting along the length. Stress produced by a deforming force which is acting along the length of body. Length of body. तो कसा ऍक्ट होतो, तर along the length of body ऍक्ट होतो, or a rod, or a rod किंवा त्याच्या रॉडशी ऍक्ट होतो, is called tensile stress. यालाच आपण काय म्हणणार आहोत, टेन्साइल स्ट्रेस और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस किंवा आणखीचं नाव काय आहे, और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. आणि याचा करस्पॉन्डिंग जो स्ट्रेन प्रोड्यूस होतो त्याला आपण टेन्साइल स्ट्रेन असं म्हणतो. सो द स्ट्रेन प्रोड्यूस्ड इज कॉल्ड टेन्साइल स्ट्रेन. सो द स्ट्रेन produced is called tensile is called tensile strain. त्याला आपण काय म्हणणार आहोत, टेन्साइल स्ट्रेन असं म्हणणार आहोत. काय म्हटलेलं बघा, स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय अ डिफॉर्मिंग फोर्स. असा स्ट्रेस जो कोण प्रोड्यूस करतं, प्रोड्यूस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स, जो डिफॉर्मिंग फोर्समुळं स्ट्रेस प्रोड्यूस होतो, ॲक्टिंग अलॉंग द लेंथ ऑफ बॉडी, जो त्या बॉडीच्या असणाऱ्या लांबीवरती ॲक्ट होतो किंवा रॉड असेल तर इट इज कॉल्ड अ टेन्साइल स्ट्रेस और लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. सो द स्ट्रेन प्रोड्यूस्ड, त्याच्या अनुषंगाने स्ट्रेन प्रोड्यूस होतो त्याला आपण टेन्साइल स्ट्रेन असं म्हणतो. ओके, सो याच्यामधला एक पॉईंट आपल्याला इकडे बघायचा आहे. सो स्ट्रेस प्रोड्यूस झाला, स्ट्रेस म्हणजेच आपण काय म्हणतो, इंटरनल डिस्ट्रॉइंग फोर्स पर युनिट एरिया. सॉरी, स्ट्रेस म्हणजे काय म्हटलं आपण, इंटरनल डिस्ट्रॉइंग फोर्स पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड एज अ स्ट्रेस. सो हा स्ट्रेस प्रोड्यूस केला जातो कोणाद्वारे, बाय डिफॉर्मिंग फोर्स.
डिफॉर्मिंग फोर्समुळे तयार होणारा स्ट्रेस. स्ट्रेस प्रोड्युस्ड बाय डिफॉर्मिंग फोर्स ऍक्टिंग अलॉंग द लेंथ ऑफ बॉडी ऑर रॉड. सो कसा ऍक्ट होतो? अलॉंग द लेंथ किंवा अलॉंग द रॉड ऍक्ट होतो. सो इट इज कॉल्ड एज टेन्साइल स्ट्रेस. यालाच आपण टेन्साइल स्ट्रेस म्हणतो किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असं म्हणतो. So the strain produced is called tensile strain. So जो काय strain produce होतो त्यालाच आपण काय म्हणतोय? Tensile strain असं म्हणतो. ओके, सो याच्यामध्ये ए पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. टेन्साइल स्ट्रेस म्हणजे लांबीशी निगडीत और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, या बाजूला आपण घेऊ. काय आहे बघा पुढचा पॉइंट आपल्याला. सो या बाजूला आपण काय बघणार आहोत? टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, ठीक आहे, सगळ्यांना दिसते का बघा? ओके, गुड आहे ना. ठीक टॉपिक. काय अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करत नाही. इयत्ता 12वी मुलं मुली काही डिस्कशन करत नाहीत. मी एखाद्याचं आता पर्टिक्युलर नाव घेणं पण योग्य नाही. ओके, प्रणवचा फक्त फोन आलेला बघा, प्रीतमचा पण एकदाच आलेला, परत बाकीच्यांचा अजून आलेला नाही. ओके, कॉन्टॅक्ट करा, काय अडचण असेल तर विचारा. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे. त्या मुली तिघी जणी कुठं आहेत, त्यांचं पण काय व्हॉट्सअप नाही, काय डॉट्स नाहीत. डिस्कशन करा, चर्चा करत जावा, विचारत जावा. मी स्पीडने जात नाही, मी खूप स्लो जातोय का तर तुम्हाला ते बघताना समजावं पटकन. स्पीड घेतलं रेग्युलर आपण जसं कॉलेजमध्ये घेतो तसं तर मग काहीच लक्षात येणार नाही, काय चाललंय म्हणणार. ओके, तर मला शंका विचारत जावा. ओके, ईशा वगैरे आणि कोण कोण आहेत बघा, काही डाऊट्स नाही, काय नाही, फक्त लेक्चर बघायचं झालं असं करू नका. ओके, आणि जे पॉईंट डिलीट केलेले आहेत ते पण पॉईंट्स आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. कारण की ते आपल्याला डिलीट केलेले पॉईंट हे थेरीसाठी नाहीत, स्टेट बोर्डसाठी नाहीत, मात्र ते पॉईंट्स आपल्याला MST CET साठी असणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट आपला आहे बघा, टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ए पॉइंट, टेन्साइल स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस. ओके, किंवा आपण याला काय म्हणू शकतो, और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा काय म्हणू शकतो बघायलाच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, टेन्साइल स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सपोज फोर्स F bar is applied along the length of wire. समजा F bar इतका फोर्स आपण अप्लाय केला कुठे, along the length of wire, म्हणजे एखाद्या वायरशी along the length of wire आपण अप्लाय केला. और परपेंडिकुलर टू इट्स क्रॉस सेक्शन, आणि तो समजा सपोज फोर्स F bar आहे असं अप्लाय केला along the length of wire और परपेंडिकुलर टू इट्स क्रॉस सेक्शन A of wire.
So this produces an elongation in the wire, and the length of the wire increases according to shown in figure. So काय म्हणले बघा, suppose a force F bar is applied along the length of wire. समजा एखादी वायर असेल आणि त्या वायर मध्ये जर समजा आपण काय केलं, त्याच्यामध्ये त्याला फोर्स दिला. सो फोर्स दिल्यामुळे त्याच्यामध्ये लेंथ काय होणार आहे, त्याची इनक्रीज होणार आहे, वाढणार आहे. ओके. सो सपोज अ फोर्स F bar is applied along the length. समजा एखादा फोर्स F bar आहे आणि तो जर आपण अप्लाय केला along the length of wire or perpendicular to its cross section area, किंवा त्याच्या असणाऱ्या एरिया जो आहे त्याला परपेंडिक्युलर जर फोर्स दिला, सो दिस प्रोड्युसेस अन इलॉंगेशन इन द वायर. साहजिकच त्या वायर, अरे वायर समजा मी अशी उभी बांधलेली आहे, अशी वायर तशी बांधलेली, त्याला मी काहीतरी वेट खालनं दिलं, वजन लावलं, तर वायर मध्ये इलॉंगेशन होणार, वायर मध्ये काहीतरी लांबी वाढेल, बरोबर आहे. ओके. सो चेंज इलॉंगेशन ऑफ द वायर अँड लेंथ ऑफ द वायर इन्क्रीजेस, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लेंथ जी आहे वायरची ती काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार अकॉर्डिंग टू बघा. सो व्हॉल्यूम टेन्साइल स्ट्रेस पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये व्हॉल्यूम स्ट्रेस म्हटलं हे चुकीचं आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस नव्हे, हा टेन्साइल म्हणजे लांबीमध्ये झालेला बदल म्हणजे टेन्साइल. हे व्हॉल्यूम शब्द नको. सो टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू, सो टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू, सॉरी 11वीच्या मुलांना मी हा टॉपिक घेतोय, गेल्या वर्षी हा टॉपिक 12वीला होता. सो टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू काय बघा, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. आता हे मॅग्निट्यूड म्हणजे त्या ठिकाणचा असणारा फोर्स आहे, हे म्हणजे त्या ठिकाणचा असणारा एरिया. ओके. अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. तर आपण त्याची इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊ. when a rod is pushed at two ends, समजा एखादा रॉड आहे आणि जो आपण पुश केला दोन्ही एंड्सला विथ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, इट लेंथ डिक्रीजेस. दोन्ही बाजूने तुम्ही रॉडला पॅचअप करताय, कॉम्प्रेस करताय, पुश करताय. सो रॉडची असणारी जी लेंथ आहे ती लेंथ काय होणार आहे, when a rod is pushed at two ends with equal and opposite forces, its length decreases. So the restoring force per unit area is compressive stress. त्याच्यावेळी त्याला आपण म्हणतो compressive stress as shown in figure B. Okay. काय म्हटलं बघा, when a rod is pushed at two ends, हे समजलं ना, एखादी वायर आहे, त्या वायरला आपण समजा लोड दिला तर त्या वायर मध्ये लेंथ काय होतं, ते त्याची वाढत होईल किंवा काहीतरी इलॉंगेशन होतं. सो त्याला आपण काय म्हणतो जनरली त्याच्यामध्ये होणारा बदल, सो टेन्साइल स्ट्रेस असं म्हणतो, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. आता व्हेन रॉड इज पुश्ड ॲट टू एंड्स, बघा व्हेन रॉड इज पुश्ड, व्हेन रॉड इज पुश्ड ॲट टू एंड्स, समजा दोन्ही एंड्सला आपण काय केलं, रॉड पुश केला ॲट टू एंड्स. व्हेन रॉड इज पुश्ड ॲट टू एंड्स with equal and opposite forces. कसा, with equal and opposite forces. Equal and opposite forces. Equal force दिली किंवा opposite forces ना. हा फोर्स इकडे आहे, हा फोर्स इक्वल आहे आणि त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. ओके. So when rod is pushed at two ends with equal and opposite forces, its length decreases. त्याची लांबी काय होत जाणार आहे, डिक्रीज होणार. So its length decreases. त्याची लांबी काय होत जाईल, कमी होत जाईल. So the restoring force per unit area is called compressive stress. मग त्याला आपण काय म्हणणार, so the restoring force per unit area is called, मग त्याच्यावरती आपण जो रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट झाला पर युनिट एरियाला इज कॉल्ड एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह पॅचअप केलं, दोन्ही बाजून आपण त्याला प्रेशराइज केलं, सो इट इज कॉल्ड एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो आपण याला काय म्हणू शकतो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हणू शकतो. ओके. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज ऑल्सो फोर्स पर युनिट एरिया. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज ऑल्सो फोर्स पर युनिट एरिया. सो याच्यामध्ये बघा, समजा एखादी असणारा रॉड असेल जो आपण असं दाखवतो समजा, ओके, आणि याच्यामध्ये समजा ही त्याची काय आहे, ओरिजिनल लेंथ असेल L. ओरिजिनल लेंथ काय आहे, L इतकी आहे. सो याच्यामध्ये स्ट्रेंथ पण प्रोड्यूस होणार. तो स्ट्रेंथ काय असणार बघा, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ L
बदल झालेली लांबी एवढी वाढली आणि ओरिजिनल लेंथ काहीतरी गेलं असेल. सो त्याचं सेकंड फिगर काय आहे कशी असेल बघा. सो इथपर्यंत काय असेल त्याच्यामध्ये असणारा एल असेल. त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो काय आहे डेल्टा एल इतका आहे. सो या डिरेक्शन काय असेल त्याच्यामधला फोर्स. सो दिस इज अ टेन्साइल स्ट्रेस. काय आला त्याच्यामधला टेन्साइल स्ट्रेस. ओके. आता त्याची सेकंडची जी डायग्राम आहे ती डायग्राम मी याच्यामध्येच वरती दाखवतो. ही बघा ओरिजिनल असणारी लेंथ एल. ओके. इथं सुद्धा स्ट्रेन म्हणजे काय असेल चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. आणि समजा याचं जर आपण कॉम्प्रेस केलं दोन्ही बाजूने पुश्ड केलं सो याची लेंथ काय झाली बघा होते डिक्रीज होते. सो या ठिकाणचा फोर्स एफ बार याची डिरेक्शन अशी असणार आहे. आणि या ठिकाणी दिलेला फोर्स काय होईल त्याची डिरेक्शन चेंज केली तो कितीने चेंज झाला बघा डेल्टा एल इतका. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस प्लस आपण काय म्हणू शकतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हणू शकतो. ओके. सो या ठिकाणी टेन्साइल स्ट्रेस और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा पॉईंट आपला संपलेला आहे. सो नेक्स्ट आपला पॉईंट जो आहे तो आहे टेन्साइल स्ट्रेन. तो आपण यानंतर पाहणार आहोत. मात्र त्याची ही डायग्राम काय असणार आहे सेम असणार आहेत. ओके ठीक आहे.